तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. तर इथं 1 जानेवारीच्या दिवशीचा हा शूट केलेला आहे, तर मला व्हिडिओ टाकणं झाला नाही. तर ह्या माझ्या स्टुडंट ज्या आहेत तर ह्या तयारी करत होत्या, म्हणजेच क्लासरूम वगैरे डेकोरेट करण्याची. आणि फुगे वगैरे आहेत तर ते फुगवत होत्या आणि क्लासरूम वगैरे स्वच्छ करून घेतले होते अगोदरच. तर सर्व जे काही स्टुडंट आहेत तर छान असं त्याने डेकोरेट वगैरे करून घेत होत्या. इथं क्लासरूम पण छान छान थोडं थोडं डेकोरेट करायला चालू होतं. त्या दिवशी काही लेक्चर वगैरे झालं नाही, तर सगळ्यांनी छान असं त्यांनी डेकोरेशन वगैरे करत होत्या. तर बघू शकता किती छान असं त्यांनी डेकोरेट केलं होतं. म्हणजे शेवटला तर सगळ्यांचं डेकोरेशन वगैरे केलेलं तर ते आहेच, पण इथे त्यांनी अगोदर बोर्ड जे आहेत व्हाईट बोर्ड ते व्यवस्थित असे क्लिनिंग करून घेतले. आणि इकडे फर्स्ट इयरच्या मुली ज्या आहेत तर त्या इथं फुगे वगैरे लावून ते पण क्लासरूम बाहेरून डेकोरेट करत होत्या. आणि इथे मी थोडंसं काम काहीतरी बुक वाचत बसले होते. तर सर आहेत तर ते हे आमचे सर आहेत, मंगेश सर, म्हणजेच प्रिन्सिपल. आणि मागे जे फोटोमध्ये दिसत आहे तर ते अध्यक्ष आहेत कॉलेजचे, मिस्टर प्रशांत सर. तर मंगेश सर म्हणत होते की सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर छान असं इथं पण शूट करून घेतला मी. कारण कसं माहिती का, हॅपी न्यू इयरच्या दिवशी सगळेजण संकल्प करतात, काही ना काही सगळ्यांचा वेगवेगळा संकल्प असतोच. तर माझा पण एक असा नवीन संकल्प आहे की मी ह्या 2026वर म्हणजे 2026 या वर्षामध्ये एक्झरसाईज वगैरे करायला चालू केलेली आहे. म्हणजे स्वतःचं जे काही शरीर आहे ते पण छान असे मेंटेन ठेवणार किंवा हेल्दी ठेवण्याचा खूप जास्त प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटला लागण्याचा खूप जास्त प्रयत्न करणार आहे अभ्यास वगैरे करून. तर कसं असतं माहिती का, आपण जर अभ्यास वगैरे केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतातच, किंवा जे काही फळ आहे तर ते फळ भेटतच असतं. अभ्यास न करता किंवा मेहनत न करता कुठलीही गोष्ट भेटत नसते. तर असो, तर अशा प्रकारे खूप छान छान असं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही व्हाईट बोर्ड होता तर त्याला पण त्यांनी खूप छान असं डेकोरेट केलं होतं. जे पेजचं काय केलं होतं त्यांनी ॲप्रॉन तयार केला होता आणि बटरफ्लाय वगैरे त्याचेच तयार केले होते खूप छान. आणि वेगवेगळे संदेश दिले होते, म्हणजे जे काही नर्सेसचे काय रूल्स आहेत तर ते सगळे त्यांनी लिहिले होते. बी केअरफुल, बी ऑनेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी छान केल्या होत्या या सेकंड इयरच्या मुली. आणि इथेच मी बसले होते. तर दुसऱ्या एका स्टुडंटने आमचा छान असा व्हिडिओ केला होता. तर मी त्याची साडी घातली होती, तर साडी कशी दिसत होती ते मला नंतर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर मग काय, त्याच्यानंतर मी आली घरी. आणि मग हे आम्हाला जायचं होतं आंबेजोगाईला, म्हणजे सप्त्याचा शेवट होता तिथे. म्हणजे काय म्हणतात, आपलं भगवान बाबाची पुण्यतिथी होती. आणि त्यामुळे आम्ही इथं सायना केल्यावर थांबलो होतो बसची वाट बघत. तर ओवी मस्त अशी नंतर बसमध्ये आम्ही बसलो होतो. तर ओवी माझ्यासोबतच बसली होती मांडीवर. नंतर आम्ही येऊन बसलो होतो आंबेजोगाईमध्ये. तिथून आम्ही ॲटो पकडला आणि गेलो घराकडे. इथं दिदीला मस्त झोपेली होती, जांभळ्या दिदी चालू होतं तिचं. इथे आमचं ओवी बाळ असं छान छान बसलं होतं, हाय बाय करत होतं. आणि हे आहे आपल्या आंबेजोगाईतलं डेपो. तर इथे पण येऊन पोचलो. नंतर मग तिथून डायरेक्ट आम्ही गेलो मंदिरला आम्ही साडी वगैरे घातली होती जाते वेळेस. दीदीनं माझी पिवळी साडी घातली होती आणि मी माझीच साडी घातली होती. लग्नातली एक आहे साडी माझी साड्याची ती. तर हे आपले दैवत आहेत भगवान बाबा. तर यांची पुण्यतिथी होती, तर त्यासाठीच आम्ही गेलो होतो. महाप्रसाद होता त्या दिवशी, तर आम्ही ते महाप्रसाद घेण्यासाठी गेलो होतो. आणि आईनं ही साडी घातली होती, आई पण छान दिसायली होती. तर आई म्हणली होती आम्हाला या म्हणून तुम्ही सगळेजण, तेवढं दर्शनही होईल म्हणून. तर ओवी पण छान असं तिने पण दर्शन घेतलं. तिनं विचारत होती की हे कुठला देव आहे, तर तिला सांगितलं मी. आणि इथे समोरच पालखी पण ठेवली होती, कारण आदल्या दिवशी तिथं पालखी निघते त्यामुळे. नंतर मग जेवण वगैरे करून घरी आलो. तर इथं आता लेकरं आलेत म्हणल्यावर आईचं तर चालू असणारच ना, कोणत्याही आईचं. मग इथं मस्तपैकी आमच्यासाठी आईने मिठाई बनवली होती. आणि आम्ही ती मिठाई नंतर इकडे घेऊन आलो होतो थोडी थोडी खाण्यासाठी. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तर थँक्यू, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, बाय, थँक्यू.